आजची रेसिपी आहे लेमन राईस। त्यासाठी बासमती तांदूळ इथे मी मोकळा शिजवून घेतला आहे आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवून दिला आहे। कढईमध्ये घेतलं आहे तेल, त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी काजू व्यवस्थित असे मी खरपूस तळून घेतले आहेत। याच तेलामध्ये मी एक सुकी लाल मिरची घातली आहे आणि थोडीशी मोहरी घालून मोहरी तडतडल्यावर यामध्ये मी 1 चमचा उडीद डाळ आणि 1 चमचा चणा डाळ घातली आहे, जी मी पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती। ही आपण सुकी पण घालू शकतो, पण ती कधी कधी भातामध्ये कचकचीत लागते, म्हणून मी इथे भिजवून घातली आहे। आता ही छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे। ही छान खरपूस तळल्यानंतर यामध्ये मी थोडासा हिंग घातला आहे, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं देखील घातली आहे आणि ती छान अशी परतून झाल्यानंतर इथे मी अगदी थोडीशी हळद यामध्ये वापरते आहे। इथे कुठलाही रंग मी वापरलेला नाही आहे आणि मला फक्त थोडासा पिवळा रंग हवा आहे, हलकासा लिंबाचा, त्यासाठी मी हळद घातली आहे। आता त्यानंतर यामध्ये शिजवलेला भात घालून सगळा भात हा एकजीव करून घेतला आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि वरून लिंबाचा रस घातला आहे। लिंबाचा रस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लिंबाचा रस घातल्यावर गॅस बंद करायचा आहे, झाकण ठेवून 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। मस्त असा लेमन राईस खाण्यासाठी तयार आहे। चटपटीत रेसिपी आहे, सोपी आहे, संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही करू शकता। नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आणि आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा। थँक्यू।